मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा कोणी नाही संगतीचे आणि हे संतांना लवकर कळालं. काही जणांना वेळेच्या आधीच कळते, काही जणांना वेळेच्या आधीच कळते. गुरूंना सद्गुरूंना आपल्याला तर 5 तास 4 तास वेळेच्या आधीच कळते. काही जणांना लई जवळ जवळ आल्यावर येळावर कळते. काही जणांना टीव्ही नशीबच म्हणावं लागेल. पण काही जण येळ गेल्यावर बी कळणार, एसटी गेल्यावर हात करतात. त्यांचं कसं करावं? काही जणांना वेळेच्या पूर्वी कळतंय. बहु जन्म कृतय पुण्य प्रक्षिणे पाप पंजरे शुद्धंत कर्णो देही पिंड शब्देण गीयते. ते लवकर कळतंय त्यांना. काही जणांना वेळेवर कळते, पण काही जणांना वेळ निघून गेलं तरीही तयाचे आयुष्य जाय ऐसे तैसे पुन्हा तेची असे शिरावरी. कळतच नाही. आणि ज्याला अजिबात कळत नाही त्याला कळवळा येऊन सांगणार तत्व म्हणजे सद्गुरूचं तत्व आहे. आणि त्यांनी सांगितलं, मी कळाल्यानंतर माझ्यातली ममता संपून जाणार आहे. आणि ही एकदा मोह आणि ममता संपली की मग माणसं ज्या अवस्थेला आलो मी निर्भय बळकट धरिलो गुरुपाय. कोणाची तरी धरा पण गच्च धरा. अडचण आपली काय आहे? कोणाचे पाय धराव तेच कळणार झालंय. म्हणून आपल्या पायाला वाटच मिळणार झाली आहे. म्हणून वाट लागलेली आहे. शुभार सारखे पाय सद्गुरूंचे आहेत. लक्ष्मण महाराजांनी हे पाय धर. कशासाठी धर? लाचारीसाठी नाही, काहीतरी मिळण्यासाठी नाही. मिळण्यासाठी पाय धरणं, काहीतरी मिळेल म्हणून पाय धरणं. पाय कशासाठी धर? आता झालो मी निर्भय. निर्भय होण्यासाठी पाय धर. केवळ निर्भय हो. जिथे भीती आहे तिथे धर्म नाही. जिथे भीती आहे तिथे लिंग नाही. आणि जिथे लिंग आहे तिथं भीती नाही. आम्ही उग म्हणता अंगावर लिंग मुद्या भीती कोणाची. आणि ह्याना अंधाराला भिवू लागले, साहेबाला बी भिवू लागले, घरात गेल तर बायकोला भिवू लागले, बाहेर आल तर लोकायला भिवू लागले. जिंदगी सगळी भेण्यात गेली. मांजर आडवं गेल तरी बी भिवच लागले, टीव्ही आडवली तर बी भिवच लागले. आयुष्य घाबरण्यात गेलं. अशा माणसाला लिंगायत म्हणताच येत नाही. शिवहार साठी धर्म आहे. धर्म एकच आहे, निर्भय होण्यासाठी. आणि निर्भय माणसं तीच होतात जी चांगलं वागणारी असतात. काय भ्यायला आम्ही का कोणाचं खाऊन हाव का? माणूस म्हणतो बरोबर आहे ना. भ्यायला का झालंय? खाऊन हाव का पिऊन हाव कोणाचं? संतांनी, मन्मथ स्वामींनी, राष्ट्रसंतांनी तुम्हा आम्हाला काय दिलं? बसवण्णांनी काय दिलं? लिंग दिला, देव दिला, संस्कृती दिली, धर्म दिला. पण त्याच्यापेक्षा आम्हाला हिम्मत दिली. मन्मथ स्वामीने हिम्मत दिली, राष्ट्रसंतांना हिम्मत दिली. मन्मथ स्वामीने स्पष्ट सांगितलं, मन्मथ आला से भूलो का, मन्मथ आला से भूलो का, आता कोणी भिवू नका, आता कोणी भिवू नका, आता कोणी भिवू नका. मन्मथ आला से भूलो का, आता कोणी
आता कोणी भिवू नका, आता कोणी भिवू नका. पर्वतालाही भिवू नका, आता कोणी भिवू नका. पर्वतालाही भिवू नका, आता कोणी भिवू नका. पर्वतालाही भिवू नका, आता कोणी भिवू नका. आता कोणी भिवू नका, आता कोणी भिवू नका. आणि मग निर्भय होणं, धर्म माणसाला निर्भय करतो, कारण तो सद्गुणांचा समुच्चय आहे. आता झालो मी निर्भय, बळकट धरिले गुरुपाय. मी निर्भय झालो, आता मला भीती कोणाची राहिलेली नाहीये. सद्गुरूची कृपा झाली, माझ्यातली ममता निघून गेली. हे माझं आहे, ते माझं आहे. माणसाला खरा धर्म म्हातारपणात कळते, म्हातारपणात कळते, पण तेव्हा एसटी निघून गेलेली राहते, काहीच हातात राहत नाही. तेव्हा माणसाला कळते. ज्यांच्यासाठी घरं बांधलो त्यानं ढेलजदबी बसू देणार, ज्यांच्यासाठी पोत्याच्या पोते भरून घरात उलटिलो त्यानं कब्बर चहाला महाग केला. कपडे कुणी घेऊन द्यायला तयार नाही, जवळ कुणी यायला तयार नाही. मरमर मरमर ज्यांच्यासाठी केलो ते कोणीही विचारत नाहीत. पण तेव्हा त्याच्या हातातनं वेळ निघून गेलेली आहे. आयु नश्यति पशताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम प्रत्यायांती गतः पुनरण दिवसा. वेळ निघून गेली. मग तेव्हा त्याला कळायला लागतं. पण संतांनी सांगितलं वेळ आहे, निर्भय हो, हिमवतबाज हो, कारण परमार्थ्या नव्हे लेकुरांच्या गोष्टी येथे व्हावा पोटी अनुताप. जन्मभर ताप राहते, शेवटच्या श्वासापर्यंत समाज ताप देतो, तरीही जगावं लागतं. जगाच्या कल्याणाची संकल्पना मांडावी लागते. सर्व सुखांचा हो सुकाळ, दुःख दारिद्र्य नष्ट हो सकळ, मनोमालिन्यही. आणि निर्भय होण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. निर्भय होण्यासाठी माणसाचं वागणं चांगलं लागतंय. चांगलं वागण्याशिवाय माणूस निर्भय होत नाही, आणि निर्भय झाल्याशिवाय देवत्वाची, सद्गुरूची, संतत्वाची, शरणत्वाची, जंगमत्वाची प्राप्तीच होत नाही. आणि म्हणून लक्ष्मण महाराजांनी सांगितलं, लोक हो, मी आता निर्भय झालो, कारण मी बळकट पाय धरला बरं, आता सोडणार नाही. काही केलं तर मी सोडणार नाही. सोमवारी ह्याचं पाय धरलो, मंगळवारी त्याचा पाय धरलो, गुरुवारी ह्याचं पाय धरलो. ह्यानं चांगला दिसला लय महाराज म्हणून लई ह्याचे पाय धरलो. ह्यानं जवळचं आहे म्हणून त्याचे पाय धरलो. पाय धरणे म्हणजे धर्म होऊ शकत नाही. पायावर डोकं ठेवणं म्हणजे धर्म नाही. पायावर पाय ठेवून तसंच वागणं म्हणजे धर्म आहे. शिवहार सांगितलं लक्ष्मण महाराज, मी निर्भय झालो, मी पाय धरलो. मला कळालं माझ्या जीवनाचं गंतव्य, मला कळालं इथं रहस्य आहे, इथं परम रहस्य आहे, इथं हे तत्व आहे. मी कधी कधी विचार करतो, तो सगळीकडे व्यापलेला आहे, पण त्याला बघण्यासाठी दृष्टी लागते. विस्तार भयास्तव आता सद्गुरूंवरती भरपूर बोलता आला असतं, पण आपल्याला मर्यादा आहे सगळ्यांना. ह्या बिल्डिंगवरती पाणी भिजवण्यासाठी वरती पाणी गेलंच असेल की, पाणी टाकण्यासाठी. इथून पाणी वरती कसं गेलं असेल? मोटर लावावं लागलं असेल ना, मोटर लावावं लागलं असेल, मग वरी पाईप घेऊन जावं लागलं असेल, आणि मग 20 फूट 40 फूट जेवढं काही फूट आहे तेवढं उंच पाणी मोटरीने चढवावं लागतंय. का आपला पण जाते जायला, मोटरीनं चढवावं लागते. म्हणजे मोटर आणावं लागते, मोटरीनं पाणी वरती कोणीतरी ऑपरेट करावं लागतं, तर ते पाणी एवढं 5-50 फूट वरी, 100 फूट वरी जात आहे. एवढ्याच उंचीचे नारळाची मोठी मोठी झाडं असतात, त्याला नारळं लागलेली असतात. त्या नारळात देखील काय असते? ते मोटर कोण लावले असेल आणि त्याचं बटन कोण दाबले असेल
त्यानं देव असल्याचं लक्षात घ्या. ते तत्व आम्हाला समजून घ्यावं लागेल. आत्मशक्ती विकासेन शिवो विश्वात्मना स्थितः. आत्मशक्तीच्या विकासासाठी तो परमेश्वर सगळीकडे व्यापलेला आहे. ह्याच्यापाशीच आहे, त्याच्यापाशीच आहे, इथंच आहे, तिथंच आहे, बाकी जागी नाही. तो सगळीकडे व्यापलेला आहे. पण ते तत्व प्राप्त करण्यासाठी सद्गुरूच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. आणि ते ज्ञान प्राप्त झालं की माणूस निर्भय होतो. आणि निर्भय झाल्याबरोबर त्याला आनंद होतो. आनंद झाला माझा मनी, आनंद झाला माझा मनी, आनंद झाला माझा भारी, आनंद झाला आनंद झाला हो मज भारी, साठवेना हो अंतरी. मी नेहमी सांगत असतो, हे जे आपण सगळी पळापळ करतोय ती केवळ आनंदासाठी करतो. आनंदानं जगता यावं यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत माणसाचे. मानवी जीवनाचं अंतिम टप्पा काय असेल तर केवळ आनंद मिळावा, बस. देव धर्म बाकीचा सगळा विषय नंतरचा, पण मानवी मन, मानवी जीवन हे आनंदाच्या शोधात आहे. आणि म्हणून ते शाश्वत आनंद ज्यांना प्राप्त झाला ते संत आहेत. त्यांनी म्हटलं, लोक हो सद्गुरू गटला, सद्गुरू भेटले, त्यांच्या आचरणातनं मी तसं जगायला शिकलो. कृपा प्राप्त केली. कृपा होत नाही, मिळवावं लागते. गुरुची कृपा झाली, गुरुची कृपा झाली नाही, आशीर्वाद मिळते. कृपा प्राप्तच करावी लागते. आणि ती साधनेतून होते, ती प्रामाणिकतेतून होते, ती समर्पणातून होते, ती लायकीनं होते, ती निष्ठेतून होते, ती इमानदारीतून होते, ती बळकट पाय धरण्यातून होते. ते बळकट पाय धरले, मी निर्भय झालो, माझ्या मागे ते थांबले. त्रैलोक्याचा धनी माझ्या मागे थांबला. बरोबर आहे ना? विश्वाचा मालक माझ्या मागे थांबला. मागे सद्गुरू आणि गळ्यावर इष्टलिंग, म्हणजे तो जगत जेत आहे हे लक्षात घ्या. सद्गुरू सारखा असता पाठी मागे सद्गुरू आहे आणि हृदयावर महादेव आहे. ज्याचे हृदयी शंकर, तो शंकर आमच्या हृदयावर आहे. कोटी उपकार करस्थळी शंकर ठेवला, तो शिव आमच्या हृदयावरती. आणि मागे श्री गुरु आहेत, सद्गुरू आहेत. मग माणूस निर्भय असला पाहिजे. आणि निर्भय झाल्यानंतरच माणूस आनंदी होतो. पैसे कमविल्यानं आनंद मिळाव तर कमविलेले पैसे मोजण्याची चिंता लागते. मशीन घेऊन येते, मशीनवर मोजल्यावर बी मशीन खरंच हाय का डुप्लिकेट हाय म्हणून आणि एक बार त्याला मोजते. हेनच पैशानं देखील आनंदी होईल असं नाही. लेकरं झाल्यावर गावाला जीव घालल, पण पुन्हा लेकरू घराच्या बाहेर घातल्यावर कोणाच्या घरी जेवायला जावं म्हणून विचार करल. कोणतं जेवाय बोलविलं म्हणून. कुठंच काही घटना झाल्यावर सप्ते धरून राहील, नाही तर मठ धरून राहील, देवळं धरून राहील. तेव्हा माणूस निर्भय होऊ शकत नाही. आणि म्हणून संतांनी सांगितलं, लोक आनंदी राहायचं आहे ना तर निर्भय राहावं लागेल. निर्भय माणूसच आनंदी राहतो. धनवान माणूस आनंदी राहील असं नाही, कलावंत माणूस आनंदी राहील असं नाही.
फलाण्या जातीत जन्माला आला म्हणून आनंदी झाला, ह्या गावात जन्म झाला म्हणून आनंदी झाला, एवढं शिकला म्हणून आनंदी झाला, असं नाही. आनंद त्यालाच प्राप्त होतो जो निर्भय असतो, आणि निर्भय तोच असतो जो सद्गुरूंचे पाय म्हणजे सदाचाराचे पाय, शिवाचाराचे पाय, लिंगाचाराचे पाय, भ्रत्याचाराचे पाय, गणाचाराचे पाय धरतो. तो खऱ्या अर्थानं निर्भय असतो, आणि मग जो निर्भय असतो तोच आनंदी असतो. आनंद हे मानवी जीवनाचं ध्येय आहे. लक्ष्मण महाराज म्हणजे लोक हो आनंद झाला मज भारी, साठवे नाव अंतरी. गुरुचा प्रसाद, गुरुची कृपा प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मानंद झाला म्हणून लक्ष्मण महाराज अभंगातनं वेगवेगळ्या आपल्या भूमिका मांडत आहेत. अशा लक्ष्मण महाराजांच्या जीवनाच्या आनंदाची सगळ्यात शेवटची अनुभूती सगळ्यात शेवटच्या चरणामध्ये. लक्ष्मण मन गुरु भक्ती, लक्ष्मण मन गुरु कृपा, लक्ष्मण मन गुरु कृपा, लक्ष्मण मन गुरु कृपा. आवाजाचा आवाज थोडा कमी करा, जास्त करा दिमाडाचा. क्लिअरिटी द्या, आवाज जास्त करू नका, क्लिअरिटी द्या. ऐक्य झाले, ऐक्य झाले स्वस्वरूपा, ऐक्य झालं 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 रे झालं झालं झालं, ऐक्य झालं स्वस्वरूपा. आ आ आ आ हे रे ना हे ऐक्य झाले स्वस्वरूपा स्वस्वरूपा. साय ने 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 सा निध निध प प्रथम धरी सा. ऐक्य झाले स्वस्वरूपा. बोला
ऐक्य झाले स्वस्वरूपा. शेवटचं चरण आहे. अष्टावरणाच्या माध्यमातून पंचाचाराचा आचरण करत करत षटस्थलाचा अनुभव घेणं म्हणजे लिंगायत जीवन जगणं आहे. प्रॅक्टिकल धर्म आहे हा. या धर्मात केवळ प्रॅक्टिकलला महत्व आहे, थेरी नॉलेजला फारसं महत्व नाही. आणि म्हणून हा आचार धर्माचे ठाई राव रंक सारखाच वाही. म्हणजे हा आचरणाचा धर्म आहे, आचरण करणाऱ्याचा धर्म आहे. आचरण नसेल तर धर्मात या त्या माणसाला मग तो कितीही बहादर राहू दे, मग तो कुठल्याही जातीचा राहू दे, मग ते कुठल्याही गादीवर राहू दे, मग ते कुठबी राहू दे, मार्ग चुकता गरे सरही ये नीच पदासी. सरळ सरळ प्रॅक्टिकल धर्म आहे आमचा. इथंच जगायचंय, जगून दाखवायचाय, आनंद घ्यायचाय आणि इथंच जायचंय. उदार काहीच ठेवलं नाही आमच्या धर्मात. मेल्यावर काहीच नाही आपल्या धर्मात. जे काही आहे इथंच आहे, नगदी आहे, जाग्यावर आहे. भक्त व्हा, माहेश्वर व्हा, प्रसादी व्हा, प्राणलिंगी व्हा, शरण व्हा आणि मग ऐक्य झालो स्वरूपा. मग आमचं स्वरूप कोणतं? मी शिव आहे, चिदानंद रूप शिवोहम शिवो. 12व्या शतकात महात्मा बसवण्णांच्या कालखंडात उर्लिंग पेद्दी नावाचा एक शरण होता. लक्षात घ्या. जातीनं होलार होता, शूद्र जाती जन्माला आलेला, पण सद्गुरूची कृपा प्राप्त केली आचरणातून, सद्गुरूकडे बघून. अभंग जगावं लागतं. अभंग गाण्याचा कार्यक्रम वेगळा आणि अभंग जगण्याचा कार्यक्रम वेगळा. रहस्य का ठेवलंय ग्रंथाचं नाव मी कधी कधी विचार करतो. दुसरं नाव का ठेवलं नसल? मन्मथ स्वामी मराठी सारसत्वाचे मानबिंदू आहेत, अलंकार आहेत, शब्दप्रभू आहेत, व्याकरण शास्त्री होते मन्मथ स्वामी. कन्नड भाषेचा प्रचंड अभ्यास, संस्कृत भाषेचा अभ्यास, उर्दू भाषेचा अभ्यास मन्मथ स्वामींचा होता. मराठी, कन्नड, संस्कृत, हिंदी, उर्दू 5-5, 6-6 भाषा मन्मथ स्वामींना अवगत होत्या. 6 शास्त्र, वेद, पुराण, उपनिषद सगळं अभ्यास केलेलं व्यक्तिमत्व होतं. बहुआयामी, शाहिरी, नाट्य, कला सगळं अवगत असलेलं व्यक्तिमत्व मन्मथ स्वामी. आणि मग त्यांनी जो ग्रंथ लिहिला, ग्रंथ संवाद शिवगौरीचा निज ठेवा तुम्हा शिवगणाचा. म्हणजे हे अभूतपूर्व आहे. हे तुमच्या धर्माचं तत्व मंदिर आहे म्हणून सांगितलं. या ग्रंथाचं नाव ठेवलं काय त्यांनी? परम रहस्य. म्हणजे हे कोणाला बी कळणारी गोष्ट नाही. हे कळालं की उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. पण ज्याला उद्धार व्हायचा आहे त्याच्यासाठी ते रहस्य आहे, ज्याचं नाव परमरहस्य आहे. मग परमरहस्य काय आहे? 1,00,000 बेलाची पानं वरबडून आणून पिंडीवर टाकणं रहस्य नाही. नको तिथं दाबून जाऊन नाक दाबून बुचकाळ्या हाणणं परम रहस्य नाही. सवळं पाडून धर्माचं नाटक करणं परम रहस्य नाही. मग परम रहस्य काय आहे? माझ्यातही देव आहे आणि तुझ्यातही देव आहे. हे दोन्ही तत्व ओळखून हे जग सुंदर करायचं आहे. हे परम रहस्य आहे. हे तत्व आहे.
स्वस्वरूपी देव होऊनी देवा भजीजे. मी शिव आहे आणि तूही शिव आहेस. जग शिवमय आहे. ही भावना परमरहस्याची भावना आहे. आणि शास्त्र जगात खूप सुंदर आहे. मी नेहमी सांगतो, माझं खुलं आव्हान आहे सगळ्या धर्माच्या शास्त्रींना आणि पंडितांना की याच्यावरती चिंतन झालं पाहिजे. अन्य धर्मामध्ये कुठल्या तरी एका प्रेषिताला महत्व आहे. देव होता येत नाही कुठल्या धर्मामध्ये. पण या धर्मामध्ये भक्त व्हावं लागतं, मग जंगम व्हावं लागतं, दीक्षा घ्यावं लागतं. भक्ताची दीक्षा घेऊन तसंच जर मेलं तर मुक्ती नाही त्याला. त्याला जंगम दीक्षा घ्यावं लागतं मारायच्या आधी एक बार काय ना. मग प्रसादिक व्हावं लागतं. प्राणलिंगाची दीक्षा घ्यावी लागते. 6 दीक्षा घ्याव्या लागतात. या 6 अनुभूती आहेत आणि शेवटी ऐक्य स्थळाला प्राप्त व्हावं लागतं. स्वस्वरूपी शिवाचं ते स्वरूप आहे, ते प्राप्त आम्हाला करावं लागेल. देव व्हावं लागेल, महादेव व्हावं लागेल, शिव व्हावं लागेल. कारण शिव बनण्याची आपली ही यात्रा आहे. माणसं कशासाठी जन्माला आले? माणसं महादेव बनण्यासाठी जन्माला आले. डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, कीर्तनकार, गायक, वादक होता येते. ते झाल्यानं धन्य झालो असं म्हणता येणार नाही. माणसाला महादेवच बनावं लागेल. आणि महादेव महादेव म्हणजे काय? महादेव महादेव म्हणजे चांगला माणूस म्हणजे महादेव. बरोबर? देव माणूस आहे हो, भोळा महादेव आहे. नुसता भोळा महादेव आहे हो, त्याला काहीच कळणार. महादेवाला काहीच कळणार होय? त्याच्याकडे तर लय मोठं डिपार्टमेंट आहे. बुद्धीची देवता जन्माला घातलंय त्यानं. बरोबर आहे ना? बुद्धीची देवता त्यानं जर जन्माला घातला असेल तर त्यानं भोळा राहते होय? त्याला काहीच कळणार. वीरभद्राचा बाप आहे की त्यानं कसं करावं? त्याला काहीच कसं कळणार? सगळंच कळतंय पण मन मोठं आहे, गप बसतंय. बघून बघून एक बारच पायली उलटीत आहे. बरोबर आहे? आणि त्यानं उलटिलेली पायली तिरुपतीची बी पायली सरशी करू शकत नाही. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्या स्वस्वरूपाला आपल्याला प्राप्त व्हावं लागेल. आम्ही शिव आहोत म्हणून लिंग पूजा आहे. गळ्यात लिंग असलं पाहिजे, लेकराच्या गळ्यात लिंग असलं पाहिजे. आपल्या गळ्यात लिंग आहे. पोरं ऐकसना झाल्यात, म्हातारपणामध्ये तुझ्या उरावर बसत्यात. तुला जर म्हातारपण नीट राहावं असं वाटत असेल तर पोरांच्या गळ्यात लहानपणापासून लिंग बांधा. 8 दिवसातून एकदा का होईना घरातले सगळे लोक एकत्र येऊन लिंग पूजा करा. पोराला सांगा काय बी हो काय बी कर, पर गळ्यातलं लिंग बाजूला काढू नको. 2-4 महाळवद कमी घाला, 2-4 आरशेशा कमी घाला, 2-4 कपडे कमी घ्या, पर गळ्यात मात्र लिंग ठेवा. महात्मा बसवण्णांचं वचन साहित्य आपल्या घरात येऊ द्या. बसव तत्व आमच्या घरात येऊ द्या. आम्हाला कुणी मूर्ख बनवू शकणार नाही, आम्हाला कुणी वेड्यात काढू शकणार नाही. कारण आता ते जरी गेले असले तरी ते विचाराच्या रूपात इथं आहेत. कारण आपण त्यांचे पाय बळकट धरलो तर आनंदाची अनुभूती मिळणार आहे. आणि आम्ही जर ढिले पाय जर सोडलो तर आम्ही कोणाच्या पायात पडू याची खात्री नाही. लक्ष्मण महाराजांनी शेवटचं चरण खूप सुंदर सांगितलं. लक्ष्मण म्हणे गुरु कृपा. कोणती कृपा? गुरुची कृपा. कशी ओळखायची गुरुची कृपा? ऐक्य झालो स्वस्वरूपा. गुरुची कृपा झाली. कसं ओळखता यावं? जन स्वतःच्या आत्मानंदामध्ये विलीन झालेला आहे. मी कोण आहे हे ज्याला कळालेला आहे त्याचा आनंदच वेगळा. भरलेल्या घागरीचा आनंद रिकाम्या घागरीला कधीच येत नाही, कधीच येत नाही. त्यातल्या त्यात अर्धी घागरवाल्याला तर कधी काहीच कळत नाही. अपुट रिकामी घागर चलल
अर्धी कुणी इकडलं तिकडलं पाणी खरडून आणून जर भरलेली घागर असली तर लई ताप देते. आणि मग लक्ष्मण महाराज म्हणतात आम्ही भरलो गड्या आता स्वानंदय मातला अंतरबाह्य मतन जागल बला येते हो निमाला सगळे संभ्रम निघून गेलेले आहेत. मी तत्व धरलं. गुरुचे पाय धरले म्हणजे गच्च 2 घंटे पाय धरून बसणं नाही. काही जण गुरुचे पाय धरतात, गुरु गेल्या गेल्या गावाला लाता घालीत फिरतात, तो भाग वेगळा. आमच्या घरात महाराज आले काय केलो 2 घंटे असं पायाला धरूनच बसायचं महाराजाकडे बघत, आणि महाराज गेले की डोळे वटारून समद्याला बघत बसायचं. असल्याला कतई गुरु कृपा मिळत नाही. गुरुची कृपा याचा अर्थ गुरुने दिलेला उपदेश जगण्यातून अनुभवातून प्राप्त करणार. आणि ती प्राप्त झाली ओळखावं कसं? स्वस्वरूपी. बघा कुठंच जायचं नाही म्हणून सांगितले. एवढा मोठा कोरोना आला, जग हादरलं. मोठमोठे सोन्या चांदीचे देवळ कुलप घालून लोक गप्प बसले. नीट ऐका मी का म्हणलो शेवटचं. लिंगायत धर्माचं वैशिष्ट्य आहे, बसवादी शरणांची पुण्याई आहे, मनमथादी संतांची पुण्याई आहे, राष्ट्रसंतांसारख्या महान तेजस्वी सद्गुरूंची पुण्याई आहे, कृपा आहे. कोणची कृपा आहे? करोनाच्या काळात सगळे देव म्हणले आमच्याकडे यायचं नाही, बंद. मी म्हणणारे देव सगळेच देव भिवू लागले आपल्याला. कुलप बंद, दार बंद, देव बंद, देवळा बंद, मशिदी बंद, चर्च बंद, गुरुद्वारा बंद. पण एक धर्म मात्र त्याला काहीच फरक पडला नाही. सगळ्या धर्माला कोरोनाचा प्रभाव झाला. कोरोनानं सगळ्या धर्माला धक्का दिले. पण एकमेव धर्म आहे, कोरोना त्या धर्माला काहीच करू शकला नाही. कारण त्याचा देव त्याच्या गळ्यात होता, इष्टलिंगाच्या रूपात. मध्यस्थीची गरज नाही, दलालाची गरज नाही, पुरोहिताची गरज नाही, कोरोनावाल्याची गरज नाही, टेस्ट घ्यायची गरज नाही, स्वॅप द्यायची गरज नाही. गळ्यातलं लिंग काढायचं, शेतात राहील तर मी तिथंच बसायचं आणि तळ हातावर त्याला ठेवायचं. ऐक्य झालो स्वस्वरूपी. काही जण म्हणले आप्पा गेले, आप्पा गेले. आप्पा गेले नाहीत. गळ्यात लिंग बांधले, लिंगात आप्पा आहेत. लिंगा बरा इमानदार राहावा. कसा बरा इमान? आप्पा गेल्यावर कसं? आप्पा गेल्यावर असं. गळ्यातल्या लिंगात राष्ट्रसंत आहेत, त्यांनी बांधलेलं लिंग आहे. हे ज्योतिर्लिंगापेक्षा पवित्र लिंग आहे, लक्षात घ्या. 12 ज्योतिर्लिंगापेक्षाही तेजस्वी इष्टलिंग कोणता असेल? ज्याला राष्ट्रसंताच्या हाताचा स्पर्श झालेला आहे, तीर्थाचा स्पर्श झालेला आहे, ते इष्टलिंग आमच्या गळ्यात आहे. आमची ही पिढी भाग्यवंताची पिढी आहे. ती लिंगात आहेत, लिंगात आहेत. ते बोलतात. मनमथ स्वामीला बोलले, मनमथ स्वामीने सांगितलं लिंग बोलिल्या, लिंग चालल्या, लिंग हलविल्या, सगळं सांगितलं मनमथ स्वामींनी. म्हणलं हे बोलतंय बरं, हे बोलतंय, हे बोलतंय, ह्याला बोलावं लागतंय. आपण बापा बरा बोलणार, बायको बरा बोलणार, माय बरा बोलणार, पोरा बरा बोलणार. लिंग कसं बोलल? संवादी आहे आमचा. आणि राष्ट्रसंत लिंगाच्या रूपात आहेत, इष्टलिंगाच्या रूपामध्ये आहेत. त्याच्याशी इमानदार राहा. गळ्यात लिंग घातलो गेलो बालाजीला, गळ्यात लिंग घातलो गेलो ह्या देवळात, गळ्यात लिंग घातलो गेलो त्या देवळात. राष्ट्रसंताबरोबर बेईमानी आहे. आपुला तो देव एक करा. संतांनी सांगितलं, परंपरेने सांगितलं. अन्य देवतांची आवश्यकता नाही. त्या गळ्यातलं इष्टलिंग आमचा धर्माचा केंद्रबिंदू आहे. ते सद्गुरूनं दिलं, त्याच्याशी इमानदार. गुरु बरा इमानदार, जन्मा बरा इमानदार. आम्ही जर राहिलो, ऐक्य झालो स्वस्वरूपी. लक्ष्मण महाराज या सद्गुरूंचे पाय धरले. आपणही त्या विचारांना धरूया. पाय म्हणजे केवळ पाय नाही, पाय म्हणजे चरण, चरण म्हणजे आचरण. ज्याचं आचरण महत्वाचं आहे, त्याचे चरण महत्वाचे आहे. आणि म्हणून ते चरण त्यांनी ते चरण त्यांनी स्वीकारलं, आचरण त्यांनी स्वीकारलं, आणि ते पाय गच्च धरले.
आणि गच्च धरलेले ते पाय आनंदाची अनुभूती करून दिले. लक्ष्मण महाराज म्हणतात मी ते तत्व धरलेलं आहे, मी तो विचार धरलेला आहे आणि त्या विचाराप्रमाणे मी चाललो म्हणून भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंग शरण आणि ऐक्य. केवळ महादेवाला मृत्युंजय म्हणता येत नाही, ज्याला मृत्यू कळाला तो मृत्युंजय. राष्ट्रसंतांची समाधी ही संजीवन समाधी आहे, लक्षात घ्या. हे जे नाव लिहिले ना संजीवन समाधी, हे नाव बरोबर आहे, योग्य आहे. ज्याला मृत्यूचा अर्थ कळाला, ज्याला मृत्यू कधी आहे कळाला आणि ज्यानं मृत्यूचा आनंद घेतला तो मरणवे महानवी मृत्यूत उत्सव बाळगणारा. ते तत्व म्हणजे तो आनंद म्हणजे राष्ट्रसंतांनी आनंद घेतलाय आणि म्हणून ही संजीवन समाधी आहे, ही जिवंत समाधी आहे. संत आहेत, राष्ट्रसंत आहेत, त्या आनंदी जीवनाला इथं आपण येऊन तो आनंद आम्हाला स्वीकारायचा आहे. तुमच्यासारखं मरता येईल का नाही माहित नाही, पण तुमच्यासारखं थोडं जरी जगता आलं तरी आमच्या जगण्याचा आनंद आम्हाला प्राप्त झाला. कारण तुम्ही सूर्याचे भांडार आहात, प्रचंड तेजस्वी आहात. थोडी जरी तुमच्यातली ज्योत आमच्या अंतरंगात जर चेतली तर आमच्यातला अंधार जाळून जाईल आणि त्या प्रकाशात 4 पावलं तरी सुखानं चालता येतील. म्हणून आपण सगळे महादेव बनण्याच्या वाटेवरती चालण्याचा प्रयत्न करूया. तशी बुद्धी, तशी शक्ती चिदानंद घन परमात्मा परशिव अनंत कोटी ब्रह्मांडा एक शिवप्रभू धर्मपिता महात्मा बसवण्णा संत शिरोमणी मन्मथ माऊली युग निर्माता युग प्रवर्तक राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य प्रेरणेनं तुम्हा आम्हाला आपल्या सगळ्यांना प्राप्त हो. आपल्या सगळ्यांमध्ये विश्वास, आनंद, प्रेम आणि भक्ती वाढो, सदाचार वाढो, अशा प्रकारची मंगलमय प्रार्थना या संजीवन समाधीच्या या भक्तिस्थळाच्या पवित्र भूमीवरती करतो. आजचे दासोही तुम्ही सर्व लोक, कीर्तनकार, गायक, वादक, आमचे चळवळीतले सगळे शरण, तुम्हा सर्वांच्या चरणावर अनंत अनंत लोटांगण घेऊन माझ्या या वाङ्मयीन सेवेला सद्गुरुनाथाच्या राष्ट्रसंतांच्या तेजस्वी चरणावर समर्पित करून माझ्या वाणीला इथेच विराम देतो. गुरुराज माऊली पुरुषोत्तम व अधिक मास निमित्त अखंड शिवनाम सप्ताह. परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज श्री क्षेत्र भक्तिस्थळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. अखंड शिवनाम सप्ताह कीर्तन महोत्सव परमरहस्य पारायण सोहळा. प्रेक्षेपण आपलं आवडतं मराठी हॉटस्पॉट. पुनर्प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा.